परळी वैजनाथची यात्रा म्हणजे फक्त देवदर्शन नाही, इथे शॉपिंग, फूड, फन आणि नाईट वाईब सगळं काही आहे. आज आपण फिरणार आहेत यात्रेत आणि बघणार आहेत काय काय खास मिळतंय. स्पेशल शॉपिंग व्लॉग असल्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर वगैरे करा. चला तर मग बघू आपला खास शॉपिंग व्लॉग. नमस्कार मंडळी, मी तुमची परळीची आयशू. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही तर सर्वजण चांगलेच असतान. इकडे मी निघले होते, आपल्या गावची यात्रा होती त्या यात्रेमध्ये. तर मी तर यात्रा म्हटलं की खूप एक्सायटेड असते, त्यामुळं मस्त असं आवरून घेतलं आणि निघले डायरेक्ट लोकेशनच्या दिशेने. हा बघा आपला मेकअपचा पसारा असाच ठेवला मी. आणि मला तर खूप घाई गडबड होती यात्रेत जायची, त्यामुळं मस्त अशी रेडी होऊन फोटोज वगैरे क्लिक केले आणि निघले मी आपल्या लोकेशनच्या ठिकाणी. खास महिला मंडळीसाठी सांगते, परळी यात्रेत आलात आणि शॉपिंग नाही केली तर काहीतरी मिस केलं असंच समजा. मग ही ब्लूवाली पर्स कशी वाटते? छान वाटते ना? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी नेक्स्ट चक्कर झाली ना यात्रेमध्ये तेव्हा मी ही घेईल, कारण की आता तर मी नाही घेतलेली, कारण की मला ब्लू नाही पर्पल कलर आवडतं ना, त्याच्यामुळे मी ती स्किप केलेली आहे. तुम्ही जर कमेंट केली की छान वाटते वगैरे तर मी नेक्स्ट चक्करला ती नक्की घेईल. हे बघा बाळ कसलं भारी आहे ना, क्यूट. त्याला काय समजत होतं बघा ना, कसा हात वगैरे देते आणि स्माईल पण खूप छान देत होता. बघा कसलं भारी आहे ना स्माईल वगैरे त्याची. त्याला काय समजतं बरं, खूप लहान होता तो तरी पण मस्त रिॲक्शन देत होता. त्याच्या आईला भारी वाटेल हा व्हिडिओ बघून. साड्या, ड्रेस मटेरियल, पर्स, बांगड्या, टिकल्या. तर मंडळी इथे महिलांसाठी शॉपिंग म्हणजे स्वर्गच. 200 काय 50पासून भारी कलेक्शन इकडे उपलब्ध होतं. इकडे तर पर्सचा ढिगच लागला होता, पण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल मी कोणतीवाली पर्स घेतली तर. आणि हे बघा ह्याचं तर ट्रेंड पण येऊन गेला, हे तर मी घेतलेलं पण नाही आहे. आज यात्रेमध्ये नाही का सॅटर्डे संडेची सुट्टी असल्यामुळं यात्रेमध्ये आज खरंच खूप गर्दा होता. हे बघा चपलीचा पण इकडं ढिगच लागला होता, पण चप्पल काही यात्रेतली टिकत नाही त्याच्यामुळं नको वाटतंय. त्यामुळं आपण फक्त व्हिडिओज वगैरे शूट केले, आपण काही चप्पल वगैरे यात्रेतली घेतली नाही. फक्त आपण जाऊन तिकडं बघितली किती काय कसं, त्याच्यामुळं फक्त आपण व्हिडिओज वगैरे क्लिक केले, चप्पल वगैरे काही घेतलेली नाही आहे. इकडे मी बघत होते माझ्या आयफोनसाठी कवर, पण काय बोलावं इकडे कवरच काय भेटलं नाही. मी एक नाही यात्रेमध्ये जेवढे दुकानं आहेत का तिकडे चौकशी केली, पण मला माझ्या आयफोनचं कवर काही भेटलेलं नाही. भेटत होते पण मला माझ्या मनासारखं भेटत नव्हतं. हे बघा हे एक ऑप्शन होतं, पण हे चांगलं होतं कवर, पण मला काय माझ्या मनासारखं वाटलं नाही. मला वाटते माझं मन असेल तर घ्यावं, नाही तर नंतर वाटते उगच घेतलं, त्याच्यामुळे नको बोलले. फक्त चेक वगैरे केलं कसं आहे काय आहे बघितलं आणि नंतर दिलं वापस. आणि ही होती ती पर्स जी की मी घेतलेली आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तर समजेलच, तुम्ही बघतानाच मी काय काय गोष्टी यात्रेतून घेतल्यात. तर आजचा ब्लॉगच आपला शॉपिंगचा ब्लॉग असणार आहे ना, त्याच्यामुळे. हे बघा कशी वाटते पर्स मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे बघा ही किती गर्दी आहे यात्रेमध्ये. आज सॅटरडे असल्यामुळं आणि उद्या तर संडे आहे, उद्या तर कितीच गर्दी असेल ना इकडं. हे बघा पर्सचा ढिगच लागला इकडं. भरपूर ऑप्शन होते, काय घेऊ काय नाही काहीच समजत नव्हतं, काय बोलावं आता. आणि हे पण आपण घेऊन टाकलं, हे वालं आणि हे वालं दोन्ही पण छान होते, हे हेअरस्टाईल वगैरे करण्यासाठी. आणि मम्मीला बोलले थार घेऊन देतं, बघा ती थार कोणती दाखवत होती मला. काय बोलावं बाई आता, काय बोलायचं जमानच राहिला नाही आहे. आजकाल सगळ्याच गोष्टी अवेलेबल झाल्यात, त्याच्यामुळं काय थार बोलले तर काय लगेच दाखवायला लागली थार. तुम्ही पण बघा मंडळी थार आमची कसली आहे. आणि हे बघा फ्लावर किती छान आहेत ना, मला तर खूप आवडले. हे पर्पलवालेच आवडले, कारण की आपला फेवरेट कलर असल्यामुळं आपल्याला तर तेच आवडणार ना ऑब्वियसली. कितीही कलर आपल्यासमोर आणून टाकले तरी आपल्याला हे पर्पलच आवडणार झालं, त्याच्यामुळे दुसऱ्या काही गोष्टी आवडण्याचा काही विषयच येत नाही. हे शॉप होतं बेडशीट, पाय वगैरे पुसणी, पडदे वगैरे विंडोजचे. मग आपण हे पाय वगैरे पुसणी घेऊन टाकल्या. आणि हे कानातलं आवडलं होतं,
लॉंग होतं, पण तरी पण घेतले मी. तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टला दाखवते ना मी काय काय घेतलं तर. त्याच्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल की मी यात्रामधून काय काय घेतलं ते. हे बघा मोबाईल कवरचं शॉप. इकडे पण मी पाहिलं आहे का बोलले कवर, तर तो बोलला नाही आहे तुमच्या फोनचं. काय बोलावं आता. चला मग म्हणलं पुढं, नाही तर नाही काय बोलायचं, मग पुढच्या शॉपवर विचारू म्हणलं. 2-3 शॉपवर चौकशी केली पण मला काय कवर भेटलं नाही आहे. हे बघा इयरिंग्स, कोणती भारी वाटायला लागली सांगा बरं पब्लिक. काहीतरी कमेंट करत जा, फक्त बघत जाऊ नका व्हिडिओ. काहीतरी रिॲक्ट वगैरे करत जा, तेव्हा समजेल ना कोणाला काय आवडायलं आहे कोणाला काय नाही ते. हे छोटेसे इयरिंग्स मस्त वाटतात कुर्तीवर वगैरे. त्याला विचारलं कितीला द्यायलाच, तर ते तर खूपच महाग बोलला. जा म्हणलं मग घरी बाबा. मग मंडळी, तुमच्या गावाची झाली का नाही मग यात्रा, आणि तुम्ही काय काय केली शॉपिंग, आणि हा व्लॉग तुम्ही कोणत्या गावातून पाहताय ते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. इकडं बघा रस्ते का माल सस्ते में, रस्ते का माल सस्ते में. इकडं फक्त 5 रुपयाचा शेल होता आणि तिकडं एवढा गर्दा होता पब्लिक, काय बोलावं आता. ह्या पोरांनी दाखवले मला हे 2 कवर, पण मला काय असले चॉईस होत नाही. तर त्याला डायरेक्ट बोलले नको बाबा असले मला, ते कलर ना फिलर त्याला काहीच नाही. हे असलं घेऊन काय करावं, उगाच पैशाचा नाश. नाही आवडलं तर नाही आवडलं, काय बोलावं मग. इकडं मग पुढं गेल्यावर हे पाहिले आपण गॉगल. हा गॉगल तर मला पाहताशीनीच खूप आवडला होता, त्याच्यामुळं मी तर तो लगेच घेऊन टाकला. मग ऑप्शन म्हणून मी हे गॉगल वगैरे ट्राय वगैरे करून बघत होते, मग आवडलं ते घेतले मी. तुम्हाला मी दाखवते व्हिडिओच्या एंडला. इकडं काय मग खूप गर्दी असल्यामुळे इकडं गरमी पण खूप झाली होती, त्याच्यामुळे मला भेटला जत्रामध्ये हा फॅन. ते फॅन नाही हो मंडळी, हे वाला फॅन. तर बघूच शकता कोणता फॅन. तर मस्त अशी हवा घेतली. हवा घेऊन तेवढंच माझ्या जीवाला बरं वाटलं एवढ्या गरमीचं. खूप गरमी होत होती ना यात्रेत फिरून आणि शॉपिंग करून. मग काय पुढं गेल्यावर इकडं पाहत होतो आपण ह्या चपला. पण तुम्हाला तर मी मगाच म्हणलं ना, मला यात्रेतला काही चपला वगैरे आवडत नाही, त्याच्यामुळं फक्त आपण बघत होतो. आणि इकडं गेल्यावर मला एक चोकर आवडलं, त्याच्यामुळे मी ते चोकर वगैरे घेतलं. हे बघा तुम्ही पण इकडं बघू शकता, हे वालं मला आवडलं होतं, त्याच्यामुळे मी हे घेऊन टाकलं. तसं तर इकडं भरपूर ऑप्शन होते, पण काय करावं, एकतर मनाला काही आवडत नाही, इकडून तिकडून मग आवडलं तर घ्यावंच लागते. मग तर काही ऑप्शन नसते. मग काय आवडण्याच्या पुढं कोण जाणार आहे. जी गोष्ट आवडली मनाला ती मग घेतली. मग काय घेऊन टाकला आपण हे चोकर. इकडे हे कपाचा ढीग बघा, त्यातले हे येल्लो कप जरा भारी वाटत होते, कलर वगैरे याचा जरा युनिक दिसत होता, त्याच्यामुळं आपण हे सेटच घेतला याचा. पूर्ण कप वगैरे चेक केले कसे आहेत काय आहे, आणि पूर्ण याचे 6 कप घेऊन टाकले. मग यातले आपण मस्त चेक वगैरे करून, कारण की काही फुटलेले पण दिसत होते त्याच्यामध्ये, म्हणून त्यामुळे चेक वगैरे करून घेतले अगोदरच, बघावं म्हणलं. इकडे यात्राची शॉपिंग म्हटलं तर वेळ कसा जातो ते काही समजतच नाही बरं का. हे वाइप्स कॅमेरामध्ये नाही, तर प्रत्यक्ष येऊन बघण्यात जी मजा आहे ना ती कशातच नाही. मग मंडळी, कधी येत आहे मग तुम्ही परळीच्या यात्रेला, आणि हां तुमच्या गावची यात्रा झाली का नाही. मग लाईट्स, गर्दी आणि स्वस्त शॉपिंग, खरी मजा तर रात्रीच आहे बरं का. चला मग इकडे आपण यात्रेमध्ये फिरत असताना आपल्याला भेटले आपले फॅन्स लोक. त्यांच्यासोबत आपण फोटोज व्हिडिओज घेतले आणि पुढं गेले, आणि हे गेम मी पाहत होते. कधी ट्राय तर नाही केला, कारण की मला माहिती आहे आपण काय करायला गेलो की एकच होऊन जातं, त्याच्यामुळं फक्त बघून एन्जॉय करायचं, लोक कसं खेळतात ते बघायचं, झालं. मग बघा आज किती गर्दी होती यात्रेमध्ये. रात्रीचे 10 वाजलेत, पण परळी वैजनाथ यात्रेची शॉपिंग अजून सुरूच आहे. 4ही बाजूला LED लाईट्स, खूप छान वाटत आहे नाईटला पण. इकडे असल्या गर्दीमध्ये होत होती आपल्याला गरमी, त्यामुळं आपण खाल्ला हा गारगार पायनॅपल आणि हा टरबूज. मस्त मग तेवढंच बरं वाटलं जीवाला खाऊन, तसं गार वाटलं जीवाला कुठं हे खाल्ल्याच्या बाद. पुढं गेल्याच्या नंतर मला दिसते ती अशी चुटकी आणि पतलू. तुम्ही जर माझा पहिला ब्लॉग बघितला असेल यात्रा कमिंग सूनचा, तर तुम्हाला तिकडं दिसून जाईल. मी शूट घेतला होता तेव्हा याचं काम वगैरे झालेलं नव्हतं, ते नेमकंच आलेलं होतं तेव्हा. इकडं काम त्याचं स्टार्टिंगच सुरू होती झालेली,
तेव्हा हे चलत वगैरे काही नव्हतं. कमिंग सून यात्रामध्ये तुम्हाला बघायचं असेल तर आपला ब्लॉग अपलोड केलेला आहे, तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता कमिंग सून यात्रेच्या ब्लॉगमध्ये. ही बघा जहाज, या जहाजकडं तर मला बघू पण वाटत नाही. मी एवढी भिले ना गेल्या वर्षी, त्याच्यामुळं मला याच्यामध्ये बसण्याची थोडी पण इच्छा होत नाही आहे सध्याला. आणि मी सध्या खरंच कोणत्याच रहाट पाळण्यात वगैरे बसलेली नाही, कारण की मला यावर्षी काय की जरा भीतीच वाटायला लागली आहे. कारण की रील्स वगैरे मी खूप पाहिल्यात नाही यात्रेतल्या रहाट पाळणा पडायला वगैरे, त्या गोष्टीमुळं मला नाही का भीतीच वाटायला लागली. असं रहाट पाळणा पाहिलं की मला अगोदर आठवते ती रील वगैरे आठवली की मला वाटतंय तसं काही आपल्यासोबत होईल. त्याच्यामुळे मला माझ्या जीवाची भीतीच वाटायला लागली. त्याच्यामुळं चला जाऊ द्या म्हणलं, फक्त बघूनच एन्जॉय करा. आणि मग समोर दिसतो ते असा आपला मोटू आणि पतलूच्या जोडीतला पतलू. आणि मोटू कुठं गेलाय ते काय माहीत नाही आपल्याला, कारण की जिकडं बघन तिकडं फक्त आपल्या पतलूचीच हवा दिसायला लागली. मोटू तर काही दिसत नाही आपल्या इकडं. मग काय ब्रेक डान्स बघत बघत आपण एन्जॉय केली ती मस्त रगडा गरमागरम टाकून पाणीपुरी. इकडे मी मस्त आपल्या रहाट पाळण्याचा शूट घेत होते, तर इकडं मला भेटले माझे शेजारी. मग त्यांनी पण आपल्या ब्लॉगमध्ये हाय वगैरे करून गेलेले आहेत समोर, मी तर पाहिलेलंच असेल मंडळी. मग काय आता शॉपिंग वगैरे करून मला तर भूक लागलेली होती, म्हणून म्हणलं चला काहीतरी खाऊन घ्यावं. आणि आपण बाहेर आलो आणि बाहेरचं नाही खाल्लं हे कधीच होणार नाही, कारण की बाहेरचं खाणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि तिकडं आपण ऑर्डर दिली, ती ऑर्डर तयार होईपर्यंत हे आमच्या इकडं चालू आहेत एडेचाळे. तर तुम्ही पण बघू शकता, काहीतरी टाईमपास हो माणसाचा. कसं असतं, काहीतरी टाईमपास केला पाहिजे माणसाने जीवनामध्ये. मग काय इकडं झालं आपले रेडी हे 50चा एक बटाटा. तुम्ही कधी खाल्ला आहे का नाही मग मंडळी? तुमच्या इकडे यात्रेमध्ये खाल्ला असेल ना. मग काय 50 रुपयाचा एक बटाटा आपण नाही, एक नाही 2 घेतलेले होते. मग त्याच्यासोबत आपण केली थोडी मस्ती, फोटोज वगैरे क्लिक वगैरे केले, कारण की ही मला स्टोरी टाकायची होती, त्याच्यामुळं असा शूट घेतला होता मी. आणि ते खाऊन झाल्याच्या नंतर आपण एन्जॉय केला मस्तपैकी असला बदाम शेक एन्जॉय करून झाल्यावर मला बघायची होती ती जलपरी. पण काय सांगावं, इकडं आज खूप गर्दी असल्यामुळं आपल्याला काही मुहूर्तच लागला नाही जलपरी बघायला. त्याच्यामुळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते मी तुम्हाला जलपरी. मग इकडे भेटले आपले नगरसेवकासोबत आपण फोटोज वगैरे क्लिक केले. आणि इकडे भेटले आपल्याला फॅन्स, त्यांच्यासोबत पण आपण काही फोटोज वगैरे क्लिक केले, तुम्ही तर बघू शकता. चला मग मी तर आले होते इकडं रस्त्यावर, म्हणलं मधली तर जत्रा एन्जॉय केली, आता बाहेर काय काय आलं ते पण आपण बघून जाऊ. त्याच्यामुळं सहज एक चक्कर मारली. तर इकडं काही नाही, जे मध्ये होतं तेच इकडं बाहेर पण दिसत आहे. बाकी तर काही दुसरं अलग वगैरे तर काही दिसत नव्हतं. फक्त इकडं सेल वगैरे लागला होता कपड्याचा, ते तर आपण कधी काही घेत नाहीत असलं जत्रातलं. त्याच्यामुळे इकडं काय बघण्याचा आणि घेण्याचा काही विषयच येत नाही आहे. त्याच्यामुळे इकडं बघण्याचा वगैरे विषय येत नाही, पण आपण फक्त व्हिडिओज वगैरे घेतले इकडं आपल्याला ब्लॉगसाठी. मग काय आपण फिरलो इकडं रस्त्यावरती. मग इकडं मला दिसला गाड्यावर रेडीमेड ब्लाऊजचा ढिगारा. मग आपण त्यातले काही काही चॉईस केले साईजनुसार, आणि ते पण आपण घेतलेले आहेत. त्या ब्लॉगच्या शेवटी मी तुम्हाला दाखवते कोणते ब्लाऊज मी घेतलेले आहेत. तर मग काय आता घरी जायला खूप लेट झालेला होता. मग असंच मी सहज एक चक्कर मारत होते काय राहिलं आहे का वगैरे बघत. तर इकडं मला भेटले माझे फॅन्स लोक, त्यांच्यासोबत पण मी फोटोज वगैरे क्लिक केले. खरंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट पाहून मला खरंच खूप आनंद झालेला आहे. असंच प्रेम आणि सपोर्ट कायम राहू द्या. थँक्यू सो मच पब्लिक. यात्रा, गर्दी आणि रात्रीची शॉपिंग, आणि तरीसुद्धा तुम्ही आम्हाला ओळखता, याच्यातच मला खरंच खूप चांगलं वाटतंय. हे शब्दच आमच्यासाठी बिगेस्ट मोटिवेशनल आहेत. असंच सपोर्ट कायम राहू द्या. हे स्टॅटूवाले दादा माजलगावचे होते, ते पण आपले व्हिडिओ बघत होते. मग काय त्यांनी पण आपल्यासोबत फोटोज वगैरे क्लिक केले. फोटोज क्लिक केल्याच्या नंतर चला मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलं ते. हे बघा, ही पर्स घेतली होती ब्लूवाली, तुम्ही तर बघू शकता. आणि ही तुम्हाला तर यात्रेमध्ये तुम्ही तर बघितलीच होती ना, मी ही घेतलेली, ही एक घेतली होती. आणि ही मी लगेच घेतली आणि वापरायला पण काढली लगेच. माझा मेकअपचं वगैरे सामान हे बघा तुम्ही तर बघू शकता, इकडे लगेच भरून ठेवलं. कारण आपल्याला तर असं वाटतच नाही की काही गोष्टी नवीन घेतल्यात आणि ठेवावं नाही, तसलं आपल्याकडे काही नसतं. आपण ती घेतली की लगेच वापरायला काढायचं, आपल्याला काही दम वगैरे निघत नाही. मग घेतल्या ह्या बँगल्स, बघा कशा वाटायला लागल्यात, कारण की नाईटला खरंच खूप त्या चमकत होत्या, त्याच्यामुळं मी ह्या घेऊन टाकल्या. आणि इकडं बघा समोर हे घेतलं होतं मी चोकर,
कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की नाजूक होतं त्याच्यामुळे छान वाटत होतं, त्याच्यामुळे मी हे घेतलं. आणि हा बघा ब्लाऊज, हा रेडवाला घेतला होता सहज, कारण की साडीवर वगैरे लागते ना, त्याच्यामुळं आपण हे घेऊन टाकलं होतं. तर एकच नाही, मी तब्बल 3 ब्लाऊज घेतले तर तुम्हाला मी तर दाखवतेच समोर. हे रेड एक होतं आणि हे रेड झाल्याच्या नंतर तुम्ही याची डिझाईन वगैरे बघू शकता. मग इकडे हे 2, हे बघा आता पर्पल तर ऑब्विसली येणारच, कारण की आता आपला ते फेवरेटच कलर आहे. पण त्या कलरचं नाही तर कोणत्या, ते तर आपल्याला परमनंट पाहिजेच असतं. त्याच्यामुळे हे एक पर्पल. कसं वाटतं हे पण कमेंटमध्ये सांगा, छान वाटते का नाही, कारण की कधी कधी लागते ब्लाऊज. आणि हे रेड आणि पर्पल आणि हे लास्टवाला आहे ते म्हणजे ब्लू, कारण की आता आपला सण येत आहे आणि ब्लू ब्लाऊज लागणं हे खरंच मोस्ट इम्पॉर्टंट असते. त्याच्यामुळे हे घेऊन ठेवलं, कारण की पुन्हा अजून त्या टायमिंगला हे नाही येईन असं तसं नको व्हायला. त्याच्यामुळं अगोदरच शूट वगैरेसाठी घेऊन ठेवलं. मग ह्या बाकीच्या गोष्टी पण घेतलेल्या आहेत, तुम्ही तर बघू शकता. मला काही याचे नावं वगैरे काय माहीत नाही, त्याच्यामुळं मी तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये दाखवते मी काय काय घेतलं आहे. तर तुम्ही हे बघू शकता. हे बघा, मला हे कॉफीचा कप खूप आवडला होता, त्याच्यामुळे हे घेतला मी. कसा वाटतोय, छान वाटतोय ना, कारण आपण तर काही चाय वगैरे पित नाहीत, कॉफी पितात, म्हणून कॉफीसाठी खास करून तो मी कप घेतला आहे. हे काहीतरी कशाचा तरी डब्बा आहे, मला नाही माहिती. आणि हे बघा इकडं आपली ही पायपुसणी, ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामुळे घेऊन ठेवल्या का मग नंतर कामाला येतात. असं पण आता पावसाळा वगैरे लागन, मग ह्या गोष्टी आपल्याला खरंच पुन्हा खूप कामाला येतात. त्याच्यामुळं घेऊन ठेवलं का एकदा घरात असलं की पुन्हा काही वाटत नाही ह्या गोष्टीचं. हे पायपुसणी वगैरे घेतली. मग बाकी तुम्ही हे बघू शकता. हे 2 कलरचे, हे 2च घेतले होते, पण हे थोडा मोठा दिसला म्हणून हे पण घेऊन टाकला. आणि पुढं तुम्ही बघू शकता हे काहीतरी आहे, याचं नाव मला काय आठवण नाही. मग ह्याचं हे दांडा तुटला होता, घरी होतं हे अगोदर ऑलरेडी, पण दांडा तुटल्यामुळं मी हे परत एक घेतलं. आणि हे सोपसाठी, त्याच्यामुळे हे पण घेऊन ठेवलं. बघा ना कलर मंडळी, पर्पलच बघा, दुसरं काय आपल्याला आवडत नाही, तेच कलर आवडतं म्हणून त्याच कलरचा आपण ते दांडा पण बघा आणि ते पण. मग ही बघा मम्मीची पर्स, ती आपण यात्रेमध्ये घेतलेली, तिनं पर्पल नाही घेतली पण ही ग्रीन घेतलेली. आणि ती इकडं बघा तुम्ही, हे गॉगल वगैरे मी चॉईस केलेले. हा गॉगल तर मला बत्ताशेने आवडला होता, त्याच्यामुळं मी हा घेतला. आणि हा ब्लॅकवाला, कारण की मला लागतं गाडीवर कधी कधी फिरायला वगैरे, त्याच्यामुळे. आणि हे कानातले वगैरे घेतले होते, खास पार्टीवेअर ड्रेसवर घालण्यासाठी घेतले होते. शॉर्ट हे 2, एक शॉर्टमध्ये होतं आणि एक लॉंगमध्ये होतं. हे बघा शॉर्टमध्ये तर तुम्ही बघू शकता. त्या कानातल्याला काय माझ्यापाशी येऊ वाटत नाही, वाटतं नुसतं पडायला लागले माझ्या हातातून. थांबा आता तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवते ते. त्याला ते जोडूनच दाखवावं लागेल त्या खपटाला, तेव्हाच ते नीट बसेल. मग काय, थांबा त्याला बसविते आणि परत एकदा तुम्हाला दाखवते. ह्या इयरिंग्स, कारण की ह्या खूप लॉंग येतात, पण तरी पण मी घेतल्या. बघू आता कधीतरी घालून. आणि सेफ्टी पिन, हे तर कुठेही गेलं तरी ही लागते म्हणजे लागते, त्याच्यामुळं घेऊन ठेवलेलं कधीही बरं. तर बघा हे लावलेलं आहे मी खपटावर. त्या बघा खपटावर लावलं की बसलं बघा. बघा कसं वाटतं हे कानातलं, मला खरंच कमेंट करून नक्की सांगा. आणि हे एक ते लॉंगमध्ये आणि हे शॉर्टमध्ये, दोन्हीपैकी तुम्हाला कोणतं आवडलं सांगा बरं. मला तर हेच शॉर्टमधलंच आवडलं, ते लॉंग खूपच लॉंग दिसायला लागले. तिथं असताना मला आवडलं ना, आता आवडलं नाही. आणि हे कप, हे मी घेतले होते, तुम्हाला मगच सांगितलेलं आहे. तर अजून काही राहिलेलं असेल तर मी एकदा चक्कर मारणार आहे, तेव्हा घेणार आहे अजून काही राहिलेलं असेल. चला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी इतकंच होतं. मला ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला, म्हणजे पुढचा ब्लॉग तुमच्या फोनवर लगेच येऊन जाईल. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. सो बाय.